श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि आज मी कंटाळा आलेला जेवणाचं म्हणून म्हटलं आज सिंपल आणि साधी अशी खिचडी बनवली आहे. 2 डाळी घातल्या आहेत, बटाटा आणि आला आलं नाही घातलं आहे, लसूण, टॅमॅटो, कांदा असं घालून मस्तपैकी कोथिंबीर आणि अगोदर तेल ठेवलं, त्याच्यानंतर मोहरी, जिरा, त्याच्यानंतर लसूण वगैरे घालून अशी फोडणी दिली. लसूण जरा जास्त घातल्यावर कसं ह्याला टेस्ट चांगली येते खिचडीला, त्याच्यामुळे. आणि रोज रोज असं सगळं कधीतरी वाटतं ना सिंपल आणि साधं असं काहीतरी, संध्याकाळी सगळं जेवण बनवायचं म्हणून आज म्हटलं सिंपल साधी अशी मस्तपैकी आज खिचडी बनवूया. आणि त्याच्यानंतर कांदा वगैरे घातला आणि त्याच्यानंतर टोमॅटो घातला आणि त्याच्यानंतर मस्तपैकी अशी परतून घेतली तेलामध्ये. जास्त उशीर तेलात त्याची चांगली अशी कांदा, लसूण, टॅमॅटोची वगैरे चांगली ग्रेव्ही केली आणि सगळे असलेले नसलेले सगळे मसाले टाकले. थोडासा गगनगिरी होता, लाल मसाला, तिखट, थोडासा गरम मसाला, पावभाजीचा मसाला पण टाकला, त्याच्यामुळे टेस्ट जरा चांगली येते. आणि सगळे असे मसाले घालून एकदा परतून चांगले असे घेतले सगळे. आणि मस्तपैकी हे बघा, मस्तपैकी माझा पूर्ण मसाला आणि कलर पण छान आलेला, टॅमॅटो वगैरे पूर्ण ग्रेव्ही कशी झाली. आणि हे बघा इथे सगळं बटाटे, मूग डाळ, सगळ्या डाळी असलेल्या पण घालू शकता तुम्ही. मी होत्या तेवढ्या डाळी सगळ्या घातलेल्या आणि अगोदर धुवून वगैरे ठेवलेले आणि सगळे तांदूळ वगैरे आतमध्येच टाकले आणि धुवून वगैरे ठेवलेले आणि त्याला फोडणी दिलेली त्याच्यामध्ये घातले. आणि तुम्हाला पाहिजे जास्त म्हणजे जास्त पातळ पाहिजे असेल, एकदम अशी घट्ट असेल, तशी पाहिजे तसं तुम्ही पाणी घालू शकता. आणि खिचडी जरा अशी मऊच असली, जास्त पाणी नसलं की तशी मस्त शिजते. आणि 3 शिट्ट्या मस्तपैकी काढायची. भरपूरशी कोथिंबीर वगैरे घातली आणि मसाले मी घालते, त्याला किती कलर छान लाल लाल एकदम कलर आलेला मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर छान अशा शिट्ट्या घेतल्या, 2-3च घेतल्या, जास्त नाही, कारण की बटाटे वगैरे जास्त होते ना, त्याच्यामुळे एकदम मग त्याचे हे होतं. आणि छानपैकी बघा किती मस्तपैकी माझी खिचडी बनवून झालेली. आणि मग सगळ्यांनी आम्ही मस्तपैकी अगोदर जेवून घेतला. आणि खिचडीबरोबर लोणचं खूप छान लागतं. आम्ही खिचडीबरोबर जास्तचं लोणचं पण खातो आणि पापड पण आज पापड मी भाजलं नाही. आणि मस्तपैकी आता आम्ही जेवून घेतो छानपैकी. तुम्ही पण जेवायला या आणि अशीच खिचडी वगैरे तुम्ही पण बनवतात काय. आणि त्याच्यानंतर आमच्या खाली बिल्डिंगच्या खाली होळी जळतात, तिकडे पण आम्ही गेलेलो, पाया वगैरे पडलो आणि ओवाळलं वगैरे. आणि नंतर आम्ही आलो आणि खूप जण होती, सगळीजणं, मुलं वगैरे खूप तिथे, खूप सर्व दरवर्षी असते तिथे खाली आमच्या बिल्डिंगच्या इथे. आणि मुलं वगैरे खूप तिथे मजा वगैरे करतात, डान्स वगैरे असतो मुलांचा. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो झोपायला. चला मग.